नमस्कार मित्रांनो, मराठी मालिका या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 13 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आलाय, ज्याचा कधी आपण विचारही केला नव्हता. मग नेमकं घडलं तरी काय? तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांना कळलं की आनंदी घर सोडून का गेलीये. आनंदीने मोबाईलमध्ये सगळ्यांसाठी एक मेसेज रेकॉर्ड केला होता आणि घरातील सगळे खूप भावुक झाले. परंतु त्यानंतर चक्क एक बातमी आली आणि ती बातमी म्हणजे एका आंधळ्या मुलीचा खूप मोठा अपघात झालाय आणि तिचा मृत्यू झालाय. आणि जेव्हा ही मुलगी कोण आहे हे पाहिलं गेलं, तेव्हा ती आनंदी होती. तिच्या अंगावर तीच साडी होती जी आनंदीने घर सोडताना नेसली होती. मग ज्या मुलीचा अपघात झालाय, ज्या मुलीचा मृत्यू झालाय, ती आनंदीच आहे की दुसरी कोणी? आणि या अपघाताची बातमी ऐकून युगंधर, आबा या सगळ्यांना जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधरच्या वकिलांनी पृथ्वीला एक नोटीस दिलेली असते आणि हे वकील पृथ्वीला ठणकावून सांगतात, मिस्टर पृथ्वी निंबाळकर, तुम्ही युगंधर टेक्सटाईलमध्ये रेडीमेड साड्यांचा जो बिझनेस सुरू केलाय आणि ज्या ऑर्डर्स घेतल्या आहेत त्या तुम्हाला वेळेतच पूर्ण कराव्या लागतील, त्याबद्दलची ही कायदेशीर नोटीस आहे. पृथ्वी खूप चिडतो आणि म्हणतो, काय ग्रेट बाबा आहेत हे, एकाच घरात राहून आपल्या मुलाला कायदेशीर नोटीस पाठवणारा कदाचित हा पहिलाच बाप असेल. परंतु युगंधर काहीच बोलत नाही. पृथ्वी चिडून म्हणतो, मी आधी असं ठरवलं होतं की मी ज्यांच्याकडून ऑर्डर घेतल्या आहेत त्यांना सांगेन की माफ करा, ऑर्डर पूर्ण करता येणार नाही, ॲडव्हान्स परत घ्या. पण आता मी यांच्या नाकावर टिचून सगळ्या ऑर्डर्स वेळेच्या आधीच पूर्ण करणार. आणि यांच्या भीतीने नाही किंवा यांच्या नोटीसच्या भीतीने नाही, तर फक्त दाखवून देण्यासाठी की मी माझ्या जीवावर सुद्धा काहीतरी करू शकतो, माझ्यात सुद्धा ताकद आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची, हे सिद्ध करण्यासाठी. परंतु हे सगळं मी यांच्या कंपनीत, यांच्या फॅक्टरीत करणार नाहीये, तर माझ्या नवीन भागीदारासोबत करणार आहे, हे लक्षात ठेवा. हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. पृथ्वी सांगतो, आता मी ही ऑर्डर माझ्या नवीन भागीदारासोबत करेन, यांच्या श्रीमंतीच्या कोणत्याही कुबड्यान घेता. घरातील सगळे विचारतात, नवीन भागीदार? मिताली विचारते, दादा तू हे काय बोलतोयस, कोणता नवीन भागीदार? शिल्पा सुद्धा चिडून म्हणते, अरे पृथ्वी, स्वतःच्या वडिलांची साथ सोडून, त्यांची कंपनी सोडून तू परक्या माणसांबरोबर बिझनेस करणार आहेस, आणि हा तुझा नवीन भागीदार आहे तरी कोण, ते सांग आधी. आणि तेवढ्यात विद्याधर येतो आणि म्हणतो, शिल्पा ताई थांब, सांगतो कोण असणारे पृथ्वीचा नवीन भागीदार. आणि लगेच विद्याधर म्हणतो, ओ माझ्या भागीदार या. तुम्ही सुद्धा सगळे दरवाजाकडे पाहतात आणि मग धमाका होतो, कारण येते शलाका. शलाकाला पाहून सगळ्यांना समजतं की शलाका आणि विद्याधरच पृथ्वीचे नवीन भागीदार आहेत. आणि मग विद्याधर सांगतो, ज्यांच्या येण्याने होतो धमाका, ज्यांच्या येण्याने होते सगळ्यांची बोलती बंद, असेच पृथ्वीचे नवीन भागीदार असतील, विद्याधर आणि शलाका मॅडम. हे ऐकून हा विचित्र प्रांजल आणि मिताली भलतेच खुश होतात. विद्याधर शलाका हे सुद्धा खूप खुश असतात. परंतु युगंधर काही बोलत नाही. घरातील सगळ्यांना समजतं पृथ्वीने एकदम चुकीचे भागीदार निवडलेत, त्यामुळे तो काही बोलत नाही. विद्याधर एकदम रुबाबात युगंधरला म्हणतो, काय मग युगंधर साहेब, झाली का बोलती बंद, पृथ्वी सरांचे नवीन भागीदार पाहून? शिर्के हा पृथ्वीला म्हणतो, अरे पृथ्वी. तेवढ्यात युगंधर म्हणतो, शिर्के. शिर्के गप्प बसतो. युगंधर शिर्केला इशारा करतो आणि शिर्के नेहमीच्या त्या स्टाईलमध्ये म्हणतो, पोहोचलं मालक साहेब. आणि शिर्के वकिलांना इशारा करतो, बोला वकील साहेब. आणि मग वकील पृथ्वीच्या पायाखालची जमीनच काढून घेतात आणि म्हणतात, कसा आहे ना पृथ्वी निंबाळकर, कदाचित तुम्ही जेव्हा करार सही केला होता मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्याबरोबर, ते नीट वाचलेलं नाहीये. या करारामध्ये स्पष्ट नमूद केलं की तुम्ही ही जी नवीन रेडीमेड साड्यांची कंपनी उभी करताय, या ज्या सगळ्या ऑर्डर्स तुम्ही घेतल्या आहेत, त्या तुम्हाला मिस्टर युगंधर निंबाळकर यांच्या युगंधर टेक्सटाईल या कंपनीमध्येच पूर्ण कराव्या लागतील. तुम्ही या करारादरम्यान दुसऱ्या कोणत्याही कंपनीशी किंवा व्यक्तीशी कोणतीही भागीदारी करू शकत नाही. आणि जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर 2 वर्षांची बंदी घालण्यात येईल. तुम्ही पुढील 2 वर्ष बिझनेस करणार नाहीत. हे ऐकून पृथ्वी, विद्याधर,
शलाका आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. आणि वकील पुढे सांगतात, आणि जर तुम्ही असं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 5 कोटी रुपये द्यावे लागतील. 5 कोटी दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. पृथ्वीच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रांजल मितालीच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. विद्याधर शलाकाचा विश्वासच बसत नाही की पृथ्वीने असा करार सही केलाय, आणि सगळे युगंधरकडे पाहतच राहतात. युगंधर शिर्केच्या चेहऱ्यावर वेगळाच तोरा असतो, आणि पृथ्वीचा चेहरा मात्र पडतो. आणि तेवढ्यात छाया रडत रडत येते आणि म्हणते, मालक साहेब, मालक साहेब. तर लगेच शिल्पा चिडून म्हणते, छाया, तुला सुद्धा हीच वेळ मिळाली होती का रडायला? काय झालं इतका रडायला? तर छाया सांगते, मालक साहेब, मला माझा फोन सापडला किचनमध्ये. आनंदी ताईने यामध्ये एक मेसेज रेकॉर्ड केलाय आपल्या सगळ्यांसाठी. आणि छाया रडू लागते. युगंधर आणि घरातील कोणाला कळतच नाही नेमकं काय झालंय. आणि माई म्हणते, अगं काय सांगितलं त्या मेसेजमध्ये? बापू म्हणतात, कर तो मेसेज प्ले. आणि छाया हा मेसेज प्ले करते, आणि मग सगळ्यांना आनंदीचा आवाज ऐकू येतो. आनंदी म्हणते, मालक साहेब आणि घरातील सगळे, आता पहाटेचे 4:30 वाजले आहेत, म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि माझ्या आबांनी मला नेहमी शिकवलं की ब्रह्ममुहूर्तावर जेव्हाही कामाची सुरुवात केली जाते ते काम नेहमी यशस्वी होतं. म्हणूनच यावेळेस मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. आणि आनंदीने आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 4:30 वाजता हे सगळं रेकॉर्ड केलेलं असतं. तेव्हा आनंदी तिचं गाठोड बांधत असते. तिचे कपडे, तिच्या वस्तू, या सगळ्या गाठोड्यामध्ये ती बांधते. आनंदी सर्वांना सांगते, मी आता माझं गाठोड बांधतीये, आणि या गाठोड्यामध्ये मी आठवणी घेऊन जाते, कारण माझ्या आबांनी मला नेहमी शिकवलं की आनंदी, घरदार, संपत्ती, गाडी घोडी या कोणत्याही संपत्तीपेक्षा आठवणी या सगळ्यात जास्त अनमोल असतात. आणि या घराने मला खूप साऱ्या आठवणी दिल्या आहेत, ज्या आयुष्यभर मला पुरतील, मला आनंदात ठेवतील. आनंदी आपलं गाठोड बांधते, आणि मग किचनमध्ये एक छोटंसं देऊळ असतं. तेथे देवाला नमस्कार करते, आणि मग प्रत्येक वस्तूला हात लावत, स्पर्श करत करत आनंदी सर्वात आधी माई आणि बापूंच्या रूममध्ये पोहोचते. माई आणि बापू हे ऐकत असतात. आनंदी म्हणते, माई बापू, या घरात आल्यानंतर मला खूप एकटं वाटत होतं, परंतु या अनाथ मुलीला तुम्ही लेकीसारखं प्रेम दिलं, मला स्वतःची लेक मानलं. खरंच खूप मोठ्या मनाचे आहात तुम्ही. मी हे घर सोडून गेल्यानंतर स्वतःची काळजी घ्या, औषधं वेळेवर घ्या, आणि माझी काळजी करू नका. मी ठीक आहे, असं म्हणून आनंदी माई बापूंच्या रूममध्ये, जेव्हा माई बापू झोपलेले असतात तेव्हा त्यांच्या पाया पडते, नमस्कार करते. शिल्पा, पृथ्वी हे सगळं ऐकत असतात. आणि मग माई बापूंच्या रूममधून आनंदी चक्क शिल्पाच्या रूममध्ये पोहोचते, पण ती शिल्पाच्या रूमला बाहेरूनच नमस्कार करते, शिल्पाजवळ येत नाही. आणि या रेकॉर्डिंगमध्ये तिने असं म्हटलेलं असतं की, शिल्पा ताई, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर एखाद्याची किती निष्ठा असावी, किती प्रेम असावं, हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. तुमच्यावर माझा जेवढा राग होता ना, तो फक्त तुमच्या भावाच्या आणि भावाच्या मुलांच्या प्रेमापोटी आलेला होता, हे मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून माझं तुमच्याबद्दल काही म्हणणं नाहीये. उलट तुमच्यासारखी खंबीर बाई ही माझ्यासाठी आदर्शच आहे. आनंदी ही शिल्पाला सुद्धा नमस्कार करते आणि शिल्पाच्या रूममधून बाहेर पडते. युगंधर, माई बापू, शिर्के, शलाका हे सगळे ऐकत असतात. आणि तेवढ्यात आरती आणि आर्ची तेथे येतात. आरती विचारते, माई बापू, आनंदीबद्दल काही कळलं का? बापू सांगतात, हो आरती, आज पहाटेच ब्रह्ममुहूर्तावर आनंदीने घर सोडलं, आणि आमच्या सगळ्यांसाठी एक व्हॉइस मेसेज सोडलाय, तोच आम्ही ऐकतोय. आरती आणि आर्चीला जबर धक्का बसतो, आणि मग सगळे हे ऐकत असतात, आणि सगळ्यांचे फक्त चेहरे दिसतात, आवाज मात्र आनंदीचा ऐकू येत असतो. आनंदी म्हणते, मालक साहेब, आजपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी कधीच देव नाही पाहिला, परंतु तुम्ही सुद्धा माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही आहात. खरंच या जगात जर माझ्यासाठी कोणी देव असेल ना, तर तुम्ही आहात. कारण तुम्ही फक्त माझ्यासाठी नाही, तर माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप काही केलं. तुमच्या फॅक्टरीत काम करूनच आमचा उदरनिर्वाह चालला. आमच्या आबांनी आम्हाला लहानचं मोठं केलं, नाहीतर आमचं काय झालं असतं. मालक साहेब, खरंच तुम्ही खूप चांगले आहात. आणि मग या घरात आल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रत्येक संकटात मला साथ दिली. प्रत्येक संकटातून मला बाहेर काढलं,
मालक साहेब तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद. विद्याधर, धनश्री, पृथ्वी हे सगळं ऐकत असतात आणि हा विचित्र प्रांजल निर्लज्जपणे हसत असतो. त्याला आनंद होत असतो की आनंदी हे घर सोडून गेलीये. आणि मग आनंदी चक्क पृथ्वी, प्रांजल, मिताली यांच्या रूमबाहेर येते, परंतु बाहेरूनच या दरवाजाला हात लावते आणि म्हणते, या घरात जेव्हा मी आले होते ना मुलांनो, तेव्हा मला हे घर खूप रिकामं वाटायचं, खूप शांत शांत वाटायचं. परंतु जेव्हा तुम्ही या घरात परत आला ना, तेव्हा हे घर भरल्यासारखं झालं. या घराला पूर्णत्व मिळालं. तुम्ही तुमच्या हसण्या खेळण्याने, उत्साहाने या घराला पूर्ण भरून टाकलं. या घराचा आनंद हा खऱ्या अर्थाने तुमच्यामुळेच होता, परंतु माझ्यामुळे तुमच्या मनातील, तुमच्या चेहऱ्यावरील आनंद कमी झालाय. त्यासाठी मला खरंच माफ करा. तुम्हाला मी खरं खरं सांगते, तुमच्यात आणि तुमच्या वडिलांमध्ये मला कधीच यायचं नव्हतं, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की हे सगळं घडलं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मला तुमच्या बाप लेकांमध्ये कधीही दुरावा निर्माण करायचा नव्हता, कधीही कोणती दरी निर्माण करायची नव्हती, आणि त्यामुळेच मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. पृथ्वी, प्रांजल, मिताली हे सगळं ऐकत असतात. आर्ची खूप दुःखी होते. आणि मग आनंदी ही सगळ्यांना सांगते की आता मी हे घर सोडून चाललीये. पुन्हा कधीही मी तुम्हाला या घरात दिसणार नाही. माझ्यामुळे या घरात जे वाद झाले, या घरातील लोकांना जो मनस्ताप झाला, त्यासाठी मी खरंच हात जोडून तुमची माफी मागते. आनंदी सगळ्या माणसांचा निरोप घेऊन जिन्यावरून खाली उतरत असते. बॅकग्राऊंडमध्ये आनंदी मालिकेचं शीर्षगीत सुरू असतं. आणि खरंच मित्रांनो, हा सीन पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही, कारण आनंदीची काही चूक नसताना, तिचा काही दोष नसताना सगळ्यांनी तिला दोषी ठरवलं. आता आनंदी आणि युगंधरचं लग्न झालं त्यात ज्या विद्याधरची सगळ्यात मोठी चूक होती, तो तर नामानिराळा राहिला, आणि बिचाऱ्या या आनंदीलाच वनवासाला जावं लागलं, एवढं मात्र नक्की. आनंदी जिन्यावरून खाली उतरते आणि मग शलाका ताईंच्या फोटोसमोर येऊन उभी राहते आणि म्हणते, शलाका ताई, खरंच या घरात तुमचा वास आहे, आणि जोपर्यंत तुम्ही या घरात आहात, तोपर्यंत या घरावर कोणतंही संकट तुम्ही येऊ देणार नाही, या घराचे तुकडे होऊ देणार नाही. आणि आज माझ्यामुळेच या घरात दरी निर्माण झाली आहे. माझ्यामुळे या घरातील सगळे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मालक साहेब आणि मुलांमध्ये दरी निर्माण झाली आहे. मी तुम्हाला वचन दिलं होतं की मालक साहेब आणि मुलांना परत एकत्र आणेन, त्यांच्यात बाप आणि मुलाचं प्रेमाचं नातं निर्माण करेन. काही अंशी मी त्यामध्ये यशस्वी झाले, पण नंतर माझ्यामुळेच बाप आणि मुलगा एकमेकांपासून दुरावले गेले, आणि यासाठी मीच दोषी आहे. त्यामुळे मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलाय. आरती, युगंधर हे खूप दुःखी होतात. आणि मग आनंदी सर्वांना सांगते, मी तुम्हाला काही मोठं गिफ्ट देऊ शकत नाही, पण तुमच्या सर्वांसाठी मी घरातील देवळामध्ये एक भेट ठेवलीय, आणि ती तुम्ही सर्वांनी नक्की घ्या. घरातील सगळेजण देवळात पाहतात, तर तेथे आनंदीने पांढऱ्या रंगाची फुलं ठेवलेली असतात. आता पांढऱ्या रंगाची फुलं म्हणजे प्रेमाचं, शांतीचं प्रतीक असतं, आणि घरातील सगळ्यांनी प्रेमाने राहा, घरात शांती ठेवा, आनंद ठेवा, असंच आनंदीला सुचवायचं असतं. युगंधर, माई, बापू सगळे खूप भावुक झालेले असतात. युगंधर हे सगळं शांत राहून ऐकत असतो. आणि मग आनंदी ही देवळात येते, देवासमोर ही फुलं ठेवते, देवाला शेवटचा नमस्कार करते, आणि बॅकग्राऊंडमध्ये पुन्हा आनंदीचं दुःखद गाणं सुरू होतं. आणि आनंदी बिचारी या घराच्या प्रत्येक वस्तूचा निरोप घेत असते, या घरातील प्रत्येक वस्तूला स्पर्श करत असते, आणि स्पर्श करत करत शेवटी ती या घराच्या बाहेर निघते. आरती ढसाढसा रडू लागते, आर्ची रडू लागते, पण युगंधर, शिल्पा, विद्याधर यांच्या डोळ्यात पाण्याचा थेंबसुद्धा येत नाही. शेवटी आपली सखी, छोटी बहीण हे घर सोडून गेलीये, आपल्याला सोडून गेली आहे, याचं दुःख आरतीला झालेलं असतं. माई बापूला सुद्धा वाईट वाटतं. आणि मग शेवटी आनंदी एक क्षण थांबून घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवते, आणि तेव्हा सगळे झोपलेले असतात. आणि आनंदीने घराबाहेर पाऊल ठेवल्यावर तुळशी मायसुद्धा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु आनंदी काही थांबत नाही, आणि सगळ्यांचा निरोप घेऊन हे घर कायमच्या सोडून निघून जाते. आणि हा ऑडिओ मेसेज सुद्धा संपतो. हा ऑडिओ मेसेज संपल्यानंतर आरती रडत असतात, पण मिताली, प्रांजल, शलाका, पृथ्वी हे सगळे निर्लज्जपणे हसत असतात. घरात शांतता असते. आणि तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो, काय मग युगंधर साहेब, गेली हो तुमची दुसरी बायको सुद्धा पळून,
म्हणजे एवढ्या थाटामाटाने लग्न करून आणलं तुम्ही तुमच्या बायकोला, आणि तुमची बायको घर सोडून गेली की हो पळून? आता लोकांना काय उत्तर देणार? कोठे तोंड दाखवायला जागा नाही राहिली तुम्हाला. युगंधर गुपचूप ऐकून घेतो, काहीच बोलत नाही. आरती खूप चिडते आणि विचारते, हे सगळं काय चाललंय या घरामध्ये? येथे माझी बहीण घर सोडून गेलीय, ती माहेरी सुद्धा आली नाहीये. ती कोठे गेली काय गेली आपल्याला काहीच माहित नाहीये. आणि या घरात कोणाला काहीच पडलेलं नाहीये, कोणाला तिची काळजीच वाटत नाहीये. सगळेजण निर्लज्जपणे गप्प उभे असतात. आणि मग आरती मालक साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते, मालक साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज आमच्याबरोबर चला आनंदीला शोधायला, आम्हाला मदत करा. तुम्हीच आहात जे आनंदीला शोधून सुखरूप परत आणू शकता. मालक साहेब प्लीज. पण युगंधरच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा हलत नाही. मग आरची युगंधरला म्हणते, मालक साहेब प्लीज चला ना आमच्याबरोबर. फक्त तुम्हीच आहात जे आनंदी ताईला सुखरूप घरी आणू शकतात. या जगात जर कोणी असेल जे आनंदी ताईला सुखरूप परत आणू शकतं, तर ते तुम्हीच आहात. मालक साहेब चला ना. परंतु युगंधर निर्लज्जपणे म्हणतो, हात सोड माझा. आरती आणि आर्चीला मोठा धक्काच बसतो. आणि युगंधर चिडून म्हणतो, मी तुमच्या त्या आनंदीला नेहमी समजावून सांगितलं होतं की माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये यायचं नाही, पण तिने शेवटी तेच केलं. आता ती कोठे गेली काय गेली याच्याशी मला काही देणघेणं नाहीये. गेली तर गेली घर सोडून, मला फरक पडत नाही. शोधायचं असेल तर शोधा, मी तिला शोधणार नाही. आरती, शिर्के यांना जबर धक्का बसतो, तर प्रांजल मिताली मात्र निर्लज्जपणे हसत असतात. शिल्पाला सुद्धा विश्वास बसत नाही की आनंदीबद्दल युगंधर कधीपासून एवढा कठोर झालाय आणि तिला शोधायचं सुद्धा नाही म्हणतोय. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. मित्रांनो, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग आणि भावुक करणारा होता. आनंदी शेवटी हे घर सोडून गेली आहे, आणि तिचा जो शेवटचा ऑडिओ मेसेज होता, तो ऐकून प्रेक्षकांच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. परंतु हे जे निंबाळकर कुटुंब आहे ना, ते दगडाच्या काळजाचं आहे, आणि कोणाला काहीच फरक पडला नाही, एवढं मात्र नक्की. बिचाऱ्या आर्ची या मात्र खूप दुःखी झाल्या. मित्रांनो, या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन धमाकेदार असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आनंदी मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की युगंधरने तर आनंदीला शोधायला नकार दिलाय. त्यामुळे बिचाऱ्या आरती आणि आर्ची त्यांच्या परीने आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करतील. सर्वात आधी त्या पिंट्याला कॉल करून विचारतील, पिंट्या, आनंदी तुझ्या घरी आलीय का? तू आनंदीला कोठे पाहिलं का? पिंट्या सांगणार, आरती ताई, मी तर आनंदीला नाही पाहिलं, ती माझ्या घरी सुद्धा नाही आली. आणि तेवढ्यात पिंट्या एका चहाच्या स्टॉलवर बसलेला असेल आणि तेथे धावपळ सुरू होईल. लोक म्हणतील, अरे चला पळा पळा. पिंट्या लगेच एका माणसाला थांबवणार आणि विचारणार, काय झालं हो? आणि हा माणूस सांगेल, ओ दादा, पुढे एका आंधळ्या मुलीचा मोठा अपघात झालाय, तिला गाडीने उडवलंय. हे ऐकून पिंट्याला जबरदस्त धक्का बसेल. पिंट्याचा आणि आरतीचा फोन सुरू असेल. आरती आणि आर्ची सुद्धा हे ऐकणार, आणि पिंट्या सांगणार, ताई, येथे एका मुलीचा अपघात झालाय. आणि तेवढ्यात माई आणि बापू सुद्धा तेथे येतील आणि म्हणतील, आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखव, जा तिथे लवकर. आणि पिंट्या तेथे जाणार, आणि तेथे एका मुलीचा अपघात झालेला असेल, तिच्या चेहऱ्यावर कपडा टाकलेला असणार, आणि आनंदीकडे जे गाठोड होतं, ते गाठोड तेथे असेल. त्यानंतर आनंदीसारखाच रंग, आनंदीने नेसलेली साडी, ती साडी सुद्धा या मुलीच्या अंगावर असणार, फक्त तिचा चेहरा झाकलेला असेल. आणि आजूबाजूला सगळी माणसं जमलेली असतील, आणि ही मुलगी आता जिवंत आहे की बेशुद्ध आहे ते काही कळलेलं नाहीये. आणि हे सगळं दृश्य पाहून आरती, आर्ची, छायाताई, माई, बापू या सगळ्यांना जबर धक्का बसणार. घरात आरडाओरडा, रडार सुरू होईल. तेवढ्यात युगंधर तेथे येईल, आणि सगळेजण त्याला सांगतील की आनंदीचा अपघात झालाय. आणि आनंदीचा अपघात झालेला पाहून युगंधरला सुद्धा जबर धक्का बसणार. आता युगंधर हा आनंदीवर कितीही चिडलेला असला, आनंदी कोठे गेली काय गेली मला फरक पडत नाही असं बोलत असला, तरी आनंदीचा अपघात झालाय आणि ती अशी रस्त्यावर बेवारस पडलेली आहे हे पाहून त्याच्या हृदयाला सुद्धा पाझर फुटेल.
आणि तो आनंदीला पाहण्यासाठी नक्की जाईल यात शंका नाही. परंतु हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ज्या मुलीचा अपघात झालाय ती आनंदी आहे का? पण तिचा चेहरा दिसत नसला तरी तिची साडी, तिचे ते गाठोड आणि तिचा रंग, उंची हे सगळं पाहून ती आनंदीच आहे एवढं मात्र नक्की. मग आनंदी बरोबर हे सगळं नेमकं कसं झालं, आनंदी सुखरूप राहील की नाही, हे सगळं तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. पण हे सगळं युगंधर आणि त्याच्या मुलांमुळे झालं एवढं मात्र नक्की. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी मराठी मालिका या चॅनलचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.